अशा पद्धतीची झणझणीत, तर्रीदार आणि परफेक्ट रंग असलेली ढाबा स्टाईलनी शेवभाजी तुम्हाला शिकायची आहे का? तर रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि चवीला अतिशय अमेझिंग चवीची ही शेवभाजी तयार करण्यासाठीच्या खूप साऱ्या महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला, सिक्रेट टिप्स तुम्हाला या रेसिपीमध्ये शिकायला मिळणार आहे. त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आणि हो, अशा चमचमीत रेस्टॉरंटच्या रेसिपी शिकायच्या असतील तर कविताच किचनला सबस्क्राईब करून ठेवा. हाय हॅलो नमस्कार, मी कविता तुमच्या आवडत्या कविताच किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण रेस्टॉरंट स्टाईलने परफेक्ट शेवभाजी कशी बनवायची ते पाहूया. ही शेवभाजी साधारणतः 3 ते 4 लोकांना पुरेल या प्रमाणात आपण तयार करत आहोत. त्यासाठी मोठ्या आकाराचा एक कांदा आपण स्लाइस करून घेतलेला आहे. थोडंसं तेल टाकून हा कांदा छान असा भाजून घ्यायचा. हवं तर या ठिकाणी सर्व जिन्नस तुम्ही सेपरेट भाजून घेतलं तरीही चालणार आहे, परंतु आपण एकाच वेळेस सर्व जिन्नस भाजून घेतात. कांदा आपण 50% भाजून घेतला. त्यामध्ये टाकूया खोबरं. छान असं खोबरं किसून घेतलेलं आहे. सुकं खोबरं असेल तर कांदा पूर्ण भाजून घ्या. मी हे ओलसर खोबरं होतं, ओलं खोबरं छान किसून घेतलेलं होतं. ओलं खोबरं भाजण्यासाठी वेळ जास्त लागतो, त्यामुळे कांदा 50% भाजून होताच लगेच हे खोबरं टाकलं म्हणजे कांदा देखील छान असा राहिलेला 50% भाजला जाईल आणि खोबरं देखील व्यवस्थित असं कुरकुरीत होईल. ओलं खोबरं असेल तर कुरकुरीत होईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे. गॅस मोठा करायचा नाही, मंद आचेवर साधारणतः 5 ते 7 मिनिटांमध्ये व्यवस्थित असं हे खोबरं भाजले जातं. त्यानंतर आपण टाकूया धणे. पोहे खाण्याचा 1 चमचा धणे टाकलेले आहे. धना पावडर यूज करायची असेल तरी देखील करू शकता, परंतु या ठिकाणी धणे मी सगट घेतलेले आहे तेच वापरत आहे. त्यानंतर आपण यामध्ये एक पूर्ण लाल बुंद झालेला पिकलेला टोमॅटो घेतलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी लसूण टाकलेला आहे. आता या ठिकाणी टोमॅटो घेताना खूप जास्त पिकलेला छान असा घ्या, म्हणजे एकतर ग्रेव्हीला टेस्ट छान येईल, दुसरं म्हणजे रंग देखील ग्रेव्हीला छान असा येईल आणि ग्रेव्हीचा मध्ये जो आंबटपणा येतो टोमॅटोमुळे तो आंबटपणा येणार नाही. त्यासाठी टोमॅटो छान असा पिकलेला आहे. झाकण ठेवून आपण टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घेतला. सर्व जिन्नस व्यवस्थित अशा भाजून झालेले आहे. एका डिशमध्ये काढून घेऊया, छान थंड करून घेऊया. त्यानंतर आपण हा अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करून मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. यामध्ये अद्रक देखील टाकलेला आहे. सर्व मसाला छान असा मी थंड करून घेतलेला आहे आणि तो वाटून देखील घेतला आहे. वाटल्यानंतर तुम्ही या मसाल्याला रंग पाहू शकता, इतका छान आलेला आहे. आणि अगदी आपण यामध्ये थोडीशी अर्धा चमचा एवढी बेडगी मिरची पावडर टाकली होती. ही एक सिक्रेट जिन्नस आहे, त्यामुळे ग्रेव्हीला रंग खूप छान आलेला आहे. त्यानंतर यामध्ये कढईमध्ये टाकलेलं आहे तेल. तेलामध्ये टाकलेलं आहे 1 चमचा जिरं. जिरं छान असं फुललेलं आहे. आता यामध्ये टाकूया आपण कांदा. कांदा अगदी बारीक आणि एक मोठ्या आकाराचा कांदा होता, तो बारीक कट करून घेतलेला आहे, तो टाकलेला आहे. छान असा कांदा देखील आपल्याला यामध्ये तळून घ्यायचा. आता शेवभाजी म्हटलं की तर्री कट हा आलाच, त्यामुळे थोडासा तेलाचा वापर मात्र आपल्याला थोडासा जास्त करावा लागतो. अगदी तुम्ही कमी तेलकट खात असाल तर थोडासा तेलाचा वापर कमी केला तरी चालेल, परंतु परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईलने मला ही शेवभाजीची रेसिपी तयार करायची होती, त्यामुळे मी प्रत्येक साहित्य अचूक प्रमाणातच वापरलेलं आहे. कांदा छान असा आपला लालसर रंगावर तळून होत आलेला आहे. या स्टेजला आपण यामध्ये टाकणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीर तेलामध्ये व्यवस्थित अशी मिक्स केली. लगेचच आपण यामध्ये मसाले टाकूया. आता या ठिकाणी 1 चमचा आपण बेडगी मिरची पावडर टाकलेली आहे. त्यानंतर हळद टाकलेली आहे. त्याचबरोबर अर्धा चमचा या ठिकाणी लाल मिरची पावडर, परंतु ही काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे. त्यानंतर गरम मसाला टाकलेला आहे. शेवभाजीची पूर्ण चव ही गरम मसाल्यावर डिपेंड असणार आहे, त्यामुळे गरम मसाल्याचा वापर मी केलेला आहे. त्यानंतर आपण यामध्ये पाणी टाकूया आणि सर्व मसाले छान असे आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. सर्व मसाले छान असे शिजवून झालेले आहे. आता लगेचच आपण जे ग्रेव्हीचं वाटण करून घेतलेलं आहे ते सर्व वाटण यामध्ये टाकायचं. तुम्ही जर तेलामध्ये बेडगी मिरची पावडर किंवा काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर जास्त करणार असाल तर अशा पद्धतीने ग्रेव्हीच्या वाटणामध्ये नाही केला तरीही चालणार आहे. आता सर्व मसाला छान असा परतवून घ्यायचा
आता तुम्हाला एक सांगते मी, अशा पद्धतीने तुम्हाला ही झणझणीत शेवभाजीची रेसिपी पाहिल्यानंतर जर ती खावीशी वाटली असेल ना, तर कमेंट करून नक्कीच सांगा. आणि रेस्टॉरंटच्या तुम्हाला आणखीन कोणकोणत्या रेसिपीज माझ्या चॅनलवर पाहायला आवडतील हे मला देखील कमेंट करून सांगा. तुम्हाला ही रेसिपी जर पाहता क्षणी खावीशी वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करूनच पुढे जा, कारण अशाच भरपूर टिप्स आहेत आणि छान परफेक्ट रेसिपीज माझ्या चॅनलवर आपण पाहत असतो. आणि वर्षभर आपण एकही दिवस सुट्टी न घेता दररोज दुपारी अशा रेसिपी पाहत असतो. त्याचबरोबर खूप साऱ्या वेगवेगळ्या रेस्टॉरंटच्या रेसिपी आपण पाहत असतो. त्यामुळे सर्व रेसिपींची नोटिफिकेशन तुम्हाला येईल. त्यानंतर आवश्यकतेनुसार आपण यामध्ये पाण्याचा वापर करणार आहोत. आता शेवभाजी जी आहे ते शेवमुळे थोडीशी दाटसरपणा येणार आहे, त्यामुळे अगोदर ग्रेव्ही ठेवताना थोडीशी मी पातळ कन्सिस्टन्सीमध्ये ठेवली होती, कारण ही ग्रेव्ही आपल्याला 5 ते 7 मिनटं देखील शिजवायची. चवीनुसार आपण यामध्ये टाकूया मीठ. आणि आत्ताच खूप सारं तेल वरती आलेलं आहे. त्यानंतर ग्रेव्ही शिजल्यानंतर तर अगदी छान असा कट तर्री या ग्रेव्हीवर येणार आहे. त्यानंतर अगदी छान असं आपण या ठिकाणी उकळून घेतल्यानंतर सर्वात शेवटी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहोत. आणि तुम्हाला जर ही भाजी लगेच सर्व करायची असेल तर तुम्ही लगेचच यामध्ये शेव टाकली तरीही चालणार आहे, परंतु मी ही 5 मिनटासाठी तशीच ठेवणार आहे. त्यानंतर गरम ग्रेव्हीमध्ये शेव टाकणार आहे. त्यामुळे अगदी परफेक्ट अशी आपली या ठिकाणी भरपूर कट असलेली छान परफेक्ट शेवभाजी बनवून तयार झाली आहे. रेसिपी करून पहा, कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. उद्या दुपारी 12 वाजता तुम्हाला कोणती रेसिपी पाहायला आवडेल हे देखील मला कमेंट करून सांगा. तुम्ही पाहू शकता गॅस बंद केलेला आहे, किती छान कट वरती आलेला आहे. परफेक्ट शेवभाजी आपली बनवून तयार झालेली आहे. लगेचच आपण या ठिकाणी शेव यामध्ये ॲड करणार. खूप छान सुंदर असा रंग आलेला आहे. परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईलने आपली शेवभाजी तयार झालेली आहे. अगदी परफेक्ट स्ट्रेक्चर आलेलं आहे, रंग छान आलेला आहे, वास तर अगदी छान असा येत आहे. त्यामुळे अशा पद्धतीची शेवभाजी एकदा नक्कीच करा. कविताच किचनचा कांदा लसूण मसाला, मटण मसाला, चहाचा मसाला, त्याचबरोबर गरम मसाला असे खूप सारे प्रोडक्ट आपले लॉन्च झालेले आहेत. ते जर तुम्हाला घ्यायचे असेल, इव्हन आपण लोणच्याचा मसाला देखील सेल करत आहोत. कैरीचं सीझन असताना जेव्हा आपण लोणचं बनवतो त्यावेळेस आपला लोणच्याचा मसाला देखील या ठिकाणी सेल करण्यासाठी असतो. त्यामुळे तुम्हाला कोणताही मसाला जरी घ्यायचा असेल तरी 70 20 16 21 00 या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही सर्व मसाले घर बसल्या ऑर्डर करू शकता. कविताच किचनचा स्पेशलमध्ये आपला कांदा लसूण मसाला आणि मटण मसाला आहे. त्यामुळे सर्व मसाले तुम्हाला केमिकल फ्री शुद्धता राखलेले मसाले मिळणार आहे. छान कविताच किचन स्टाईलने आपण ही रेसिपी सर्व करूया. रेसिपी आवडल्यास लाईक करा, त्याचबरोबर कमेंट बाजूला सरकून हाईप देखील नक्कीच करा. आणि याच व्हिडिओच्या शेवटी एंड स्क्रीनला आपण एक रेस्टॉरंटची अशीच एक छान रेसिपी पाहणार आहोत. ती रेसिपी पाहण्यासाठी या व्हिडिओच्या शेवटी जी रेसिपी दिली असणार त्यावर क्लिक करून तुम्ही ती रेसिपी पाहू शकता. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.